वेलकम मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज इतिहासाची साधने हा शिकणार आहोत. आता इतिहासाची साधनं कोणकोणती, ती कोणत्या प्रकारची, ते आपण आज बघूया. आता बघा, काही लोकांचे जे आजी आजोबा असतात की नाही, त्यांना किंवा आपल्यालाही बऱ्याच जणांना जुन्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो. त्यामध्ये जुन्या जर नोटा असतील, नाणी असतील किंवा जुन्या लोकांच्या वस्तू असतील तर त्यांचा संग्रह करायला आवडतो, बरोबर ना? मग जर त्या वस्तू आपण कौतुकानं आपल्या मित्रमंडळींना किंवा पाहुण्यारावळ्यांना जर दाखवली तर त्यांना प्रश्न पडतात की नाही, की ही वस्तू किती जुनी असावी किंवा या वस्तूवरून आपल्याला कोणती माहिती मिळू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे मिळवायची असेल तर आपण काय करतो बघा, विविध गडकिल्ल्यांना भेट देतो. मग त्या ठिकाणी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावरून आपल्यालाही बरेच प्रश्न पडतात की ह्या गोष्टींचा वापर, ह्या वस्तूंचा वापर त्यावेळचे लोक कशासाठी करत असतील, बरोबर ना? मग बघा, भूतकाळातील घटनांची खरी माहिती मिळवण्यासाठी ज्या गोष्टींचा आधार घेतला जातो त्यांना इतिहासाची साधनं असं म्हटलं जातं. म्हणजे जसं मी आत्ता एक्झाम्पल दिलं की जर आपण गडकिल्ल्यांवरती गेल्यानंतर तिथल्या ज्या काही वास्तू आहेत, म्हणजे गडकिल्ले, त्यावेळच्या लोकांची राहणीमानं, तिथल्या त्या लोकांच्या वस्तू असतील, मग त्यावेळची माहिती मिळवण्यासाठी आपण काय केलं, या वस्तूंचा उपयोग करून घेतला. म्हणजे त्या गोष्टींचा आपण आधार घेतला. त्यांना काय म्हणायचं तर इतिहासाची साधने म्हणायचं. मग इतिहास म्हणजे भूतकाळातील घटना, व्यक्ती, समाज, संस्कृती आणि राज्यव्यवस्थेचा अभ्यास होय. हा अभ्यास केवळ कल्पनेवर आधारित नसतो, त्यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात. हे पुरावे म्हणजेच इतिहासाची साधने. इतिहासकार बघा, एखाद्या घटनेची जर सत्यता पडताळायची असेल तर अनेक साधनांचा अभ्यास करतात. त्यामुळं काय होतं, इतिहास हा अधिक विश्वासार्ह वाटतो. आता आपण बघूया भौतिक साधनं. भूतकाळात वापरल्या गेलेल्या किंवा उभारलेल्या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. बघा, म्हणजे भूतकाळामध्ये ज्या घडून गेलेल्या काळामध्ये वापरल्या गेलेल्या किंवा उभ्या केलेल्या वस्तूंना भौतिक साधने म्हणतात. मग त्याची उदाहरणं काय काय आहेत तर किल्ले, लेणी, मंदिरे, शिल्पे, नाणी, मातीची भांडी, शस्त्रे, राजवाडे इत्यादी सगळ्या गोष्टी काय आहेत तर भौतिक साधने आहेत. उदाहरणार्थ बघा, की किल्ल्यांची रचना पाहून त्या काळातील संरक्षण व्यवस्था कशी होती किंवा बांधकामातलं कौशल्य कसं होतं, युद्धतंत्र आणि प्रशासनाची आपल्याला काय मिळते, यातून माहिती मिळते. मग कोणती गोष्ट कशासाठी वापरली जायची, म्हणजे फक्त लढाई करण्यासाठी, म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्या काळी शिवाजी महाराजांच्या काळी काय होत होती, लढाई होत होती. मग त्या लढाईत फक्त तलवारीच वापरल्या जायच्या का तर नाही, भाले वापरले जायचे, दांडपट्टा वापरला जायचा, त्यानंतर तोफ वापरली जायची, इतरही बरीच शस्त्र अशी होती. मग त्यावरून आपल्याला काय कळतं की त्या काळात युद्धामध्ये या वस्तू वापरल्या जायच्या, त्या कशासाठी वापरल्या जायच्या त्याची माहिती आपल्याला मिळते. जुन्या नाण्यांवरून त्या काळातील राजाचे नाव, राज्यचिन्ह, त्यावेळची भाषा, धर्म आणि आर्थिक स्थितीचीही आपल्याला माहिती मिळते. तसंच मातीची भांडी, दागिने आणि शस्त्रे पाहून लोकांचं राहणीमान कसं होतं, त्यांचे व्यवसाय कोणकोणते होते आणि त्यावेळेस जे काही तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं होतं त्याचा विकास आपल्याला समजून जातो. आता लिखित साधने. लिहून ठेवलेल्या पुराव्यांना लिखित साधने असं म्हणतात. उदाहरणार्थ शिलालेख, ताम्रपट,
हस्तलिखिते, त्यानंतर बखरी, राजाज्ञा, पत्रव्यवहार, प्रवास वर्णने इत्यादी कशामध्ये मोडतात तर लिखित साधनांमध्ये मोडतात. म्हणजे राजे आपल्या महत्त्वाच्या घोषणा दगडावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवत असत. तसंच शिलालेख जे होते त्या काळातील भाषा, शासन व्यवस्था, धार्मिक कार्ये आणि सामाजिक परिस्थितीची आपल्याला माहिती मिळते. बखरींमधून युद्धे, राजकीय घडामोडी आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या कार्याची आपल्याला माहिती मिळते. आता मौखिक साधने. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी सांगितली जाणारी माहिती म्हणजे मौखिक साधने होय. उदाहरणार्थ पोवाडे, लोकगीते, लोककथा, दंतकथा, म्हणी इत्यादी या सगळ्या गोष्टी काय आहेत तर मौखिक साधने आहेत. आता पोवाड्यांमधून बघा वीर पुरुषांच्या शौर्याची माहिती मिळते. म्हणजे आपण शिवाजी महाराजांचं पोवाडे आपण ऐकतो, तर त्यामध्ये काय केलेलं आहे, शिवाजी महाराज किती शूरवीर होते त्याची आपल्याला माहिती मिळते. तसंच लोकगीतांमधून त्या काळातील समाजजीवन कसं होतं, सण उत्सव कसे साजरे केले जायचे आणि त्यावेळी लोकसंस्कृती कशी होती हे आपल्याला समजून जातं. त्याचबरोबर लोककथांमधून लोकांचे विचार कसे होते, त्यावेळीची श्रद्धा, परंपरा यांची आपल्याला माहिती मिळते. आता ह्या इतिहासाच्या साधनांचं महत्त्व काय आहे तर भूतकाळातील घटनांची सत्य माहिती मिळते, इतिहासातील चुका टाळता येतात, संस्कृती, परंपरा आणि वारसा समजतो, प्राचीन समाज जीवनाचा अभ्यास करता येतो, संशोधनासाठी विश्वासार्ह पुरावे उपलब्ध होतात, राष्ट्रीय वारशाचे जतन करण्याची प्रेरणा मिळते. हे जे काय आहे ते सर्व काय आहे तर इतिहासाच्या साधनांचं महत्त्व आहे. आता ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन काय आहे तर ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणं आवश्यक असतं. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यांतील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावं लागतं. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असतं. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावं लागतं. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणं गरजेचं असतं. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. आता आपण बऱ्यापैकी हा धडा आपण कव्हर केलेला आहे. या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर इतिहासाची साधनं आपल्याला सांगितलेली आहेत. कोणकोणती आहेत तर 3 प्रकारचे आहेत. पहिलं म्हणजे भौतिक साधने, दुसरं आहे मौखिक साधने आणि तिसरं आहे लिखित साधने. आणि या साधनांचं महत्त्व आपण बघितलेलं होतं आणि त्याचं मूल्यमापनही आता आपण बघितलं. आता या धड्याखाली जो स्वाध्याय आहे तो आपण बघूया. आता आपण या धड्याच्या स्वाध्यायाकडे वळूया. तर यामध्ये बघा पहिला प्रश्न असा आहे की खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. तर पुस्तकामध्ये तुम्हाला एक असं चौकोनी आकृती दिली आणि त्या आकृतीमध्ये अशी खूप सारे अक्षरं लिहिलेत आणि त्याच अक्षरांमध्ये विविध ऐतिहासिक साधनं लपलेली आहेत, ते तुम्हाला शोधायचे आहेत. तर त्यामध्ये पहिलं नाव येतं आहे बघा ताम्रपट, दुसरं आहे शिलालेख, तिसरं आहे नाणी, चौथं आहे ग्रंथ, पाचवं आहे चित्रे, त्यानंतर आहे लेणी, किल्ले
आणि पोवाडे ही त्या चौरसामध्ये आपल्याला जे काही साधनं आहेत इतिहासाची ती आपल्याला सापडतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे लिहिते व्हा. त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? त्याचं उत्तर आहे किल्ले, राजवाडे, लेणी, मंदिरे, स्तूप, समाधी, मशिदी, चर्च, विहिरी, तलाव इत्यादी साधनांचा स्मारकांमध्ये समावेश होतो. त्यानंतर आहे तवारीख म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे बघा की मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक घटनांची कालक्रमानुसार केलेली लिखित नोंद म्हणजे तवारीख होय. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो आहे इतिहास लेखनात लेखकांचे कोणते गुण महत्त्वाचे असतात? इतिहास लेखनात लेखकांचे कोणते गुण महत्त्वाचे असतात? त्याचं उत्तर आहे इतिहास लेखनात लेखकाची निपक्षता, तटस्थता आणि सत्यनिष्ठा, वस्तुनिष्ठता आणि चिकित्सक दृष्टी हे गुण महत्त्वाचे असतात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे गटातील वेगळे शब्द शोधून लिहा. आता पहिल्या प्रश्नातला वेगळा शब्द आहे अभिलिखित साधने. त्यानंतरच्या प्रश्नातला आहे लोणी. त्यानंतर आहे चित्रे. त्यानंतरचा आहे बघा चौथा प्रश्न संकल्पना स्पष्ट करा. तर आता आपल्याला पहिली संकल्पना अशी दिली ती म्हणजे भौतिक साधने. आता इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तुरूप पुराव्यांना भौतिक साधने म्हणतात. उदाहरणार्थ किल्ले, लेणी, नाणी, मंदिरे, शिल्पे इत्यादी. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे लिखित साधने. लिखित स्वरूपातील ऐतिहासिक पुराव्यांना लिखित साधने म्हणतात. उदाहरणार्थ शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, बखरी, पत्रे इत्यादी. त्यानंतर आहे मौखिक साधने. पिढ्यानपिढ्या तोंडी परंपरेने जतन केलेल्या ऐतिहासिक माहितीला मौखिक साधने असे म्हणतात. उदाहरणार्थ पोवाडे, लोकगीते, ओव्या, म्हणी इत्यादी. पाचवा प्रश्न असा आहे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. तर आता याचं उत्तर आहे होय. ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन करणं आवश्यक असते. कारण सर्व साधने सत्य व विश्वासार्ह असतीलच असे नाही. त्यांची सत्यता, लेखक, काळ, उद्देश व माहितीची पडताळणी करूनच इतिहास लेखनात त्यांचा उपयोग करावा. त्यानंतर 6वा प्रश्न आहे तुमचे मत लिहा. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्याचं उत्तर आहे शिलालेख दगडावर कोरलेले असल्यामुळे त्यामध्ये बदल करणे कठीण असते. त्यातून त्या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाची विश्वासार्ह माहिती मिळते. म्हणून शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातलाच दुसरा प्रश्न आहे भौतिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.
किल्ले, लेणी, मंदिरे, नाणी, शिल्पे यांसारख्या भौतिक साधनांवरूनच त्या काळातील लोकांचं राहणीमान, कला, स्थापत्य, व्यापार, अर्थव्यवस्था, धर्म व संस्कृती यांची माहिती मिळते. त्यामुळे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा पद्धतीनं या धड्याचा आपण स्वाध्यायही बघितला आहे आणि इन शॉर्ट त्याच्या पण माहितीही बघितलेली आहे. तर यात तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.